शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना आपण दिली। मगाशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना जी आहे ते 6,000 केंद्र 6,000 आपले 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत, अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे। हा लाभ लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, हे काम आपल्याला करायचे प्रशासनाला। त्यामुळे कुठं कोणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये, कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे। आणि म्हणून 2 हेक्टरचं आम्ही 3 हेक्टर केलं, NDRFच्या दुप्पट आपण केलं। अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपैकी 2 वर्षात दिले। आज आपल्याला मी सांगतो, अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला 44,000 कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत। आणि म्हणून बळीराजा जो आहे, नेहमी आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणं मागतो, आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, चांगली शेती होऊ दे, त्याला समृद्ध होऊ दे, त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ दे, दुसरं काही मागत नाही आम्ही। आणि म्हणून हा बळीराजा जो आहे, अनेक योजना आपण केल्यात, ठिबक सिंचन योजना, मागेल त्याला शेततळं, आता मागेल त्याला सोलर, आता दिवसा वीज आपण देणार आहोत। आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण करतो। शेवटी हा वारकरी कोण आहे? हा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेला हाच वारकरी आहे, हा शेतकरीच वारकरी आहे। आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे। महिला आपल्या भगिनी आल्या होत्या, आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। 1,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार। 3 गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार, अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे। लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील, त्यांना देखील एक हातभार लागेल। आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल। मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले। शेतकऱ्यांचा 7.5 HP पर्यंत मोटर चालते, त्याचं वीज बिल माफ करून टाकलं, आता चिंता नाही।